बरं आता. हा, ही जाळ कसा लागला बघ, धूर नाही काय नाही. आली का मित्रांनो आपली खारकुटी. तुमच्या कवितेत शब्द आहे बघा खारकुटीचा. कसं आहे बघा. अजून तसं एक जीव व्हायचा आहे, उकळी अशी एकदम खळखळून यायचे. ए अगं आपल्याला काय म्हणते ती माहित आहे, तुमचा मसाला बी ओलला आणि तुम्ही भरपूर तेल वाटताय, त्यामुळे तुमच्या भाज्या तशा दिसते त्या. तर मित्रांनो हे बघा, तुम्हाला तेल दिसतंय, ह्या तेलावरून तुम्ही अंदाज काढा ही तेल असेल किती. तुम्हाला आम्ही खोटं बोलत नाही, सगळं आहे ते दाखवून. आणि हे बघा हे आज आणलंय आपण चिकन आणते. किती आहे बघा, तेवढ्या तेलाने ह्या चिकनला काय व्हायचं. आता ही घ्यायला लागली हळदी मिठात आपलं शिजवून चुना. जाळ लागलाय दणक्या बाज वय. चुलीवर जाळ लगेच लागतो, चुलीचा नाद करायचा नाही. गॅसवर शेगडीवर तापायचं म्हणलं तर त्याला वेळ जातोय. मी याच्या आधी काय म्हणत होती तुम्हाला, बस कशालाच ऐकत नाही. जिथं तास लागते तिथं अर्ध्या तासात होऊन जात या. आणि ह्या पातेल्या खाली गडगी ठेवली, जरा पातेलं ज्यादा काळं होती म्हणून. तरी पण नॉर्मल पातेलं काळं होणारच आहे. आता बघा चुला म्हणल्यावर काळ होणारच आहे. तर आज आपला मस्तपैकी रगील बेत होणार आहे बघा. रगील बेत वाचवला बरं का थोडक्यात, नाही तर मला तर वाटत होतं आता पातेलं कलटी फिलटी हाणतंय गाई. सांडशी आहे व सांडशी आणावं लागते. आणून देता काय तेवढी सांडशी. मला मागायचं नाही, स्वतः करताय म्हणल्यावर ती स्वतः बघायचं असते. अजिबात नाही, अजिबात नाही. तर खरंच मित्रांनो तुम्हाला आता ही तर टाकलंय बघा फोडणीला, शिजल्यावर त्याची भाजी कशी बनवते ती सगळं स्टेप बाय स्टेप दाखवतो. शिजलं का नाही का नुसतं जाळच घालत बसली. लगेच शिजतं का लगेच शिजतं का सांगा बरं. तयारी पण केली इथं, जी काय लागतंय ती साहित्य समजा घेतलंय भाजून. काय काय घेतलंय काय तर खाली आहे, काय काय घेतलंय समजा. आपण सांगितल्या वज बसतंय काय. पण मी दाखवते की तुम्हाला, काय तर सांगायची काय गरज आहे. इथं आला आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, खोबरं आहे, इथं कांदा टमाटो आहे. तर कांदा टमाटो हिनं चुलीत टाकला होता, आरात भाजून घेतलंय. काळ पण आहे अजून काय का. कसं आहे, आरात भाजून केलं तरी पण चालतंय आणि हाय असं टाकलं तरी पण चालतंय. पण मटणाच्या भाजीला कांदा टमाटो कोथिंबीर लसूण खोबरं ही जी काय आहे का नाही ही पाहिजेलच. आणि त्यात आपला मसाला असल्यावर म्हणता काय भाज्या रगीलच होते ते. दोन पळ्या त्याला ओतलं तर अख्खी ते मटणाची नुसती खारकुटी आली पाहिजे, खारकुटी. तर ही घेते समजा बारीक करून शिना आणि मग बनवती बघा आपला रसा कडक. नाव घेतलं. अगं मटण खायचं आहे म्हणल्यावर नाव घ्यावंच लागणार आहे, बिगर नावाचं कसं मटण खायचं सांग बरं. डायरेक्ट कौसा. तर इथं हिनं काय काय घेतलंय, पेस्ट केलेले जायत्या कांदा टमाटो, इकडं कोथिंबीर लसूण आलं आणि खोबरं, माग मीठ आहे. तर ह्यांचं चालू आहे सुक्क बनवायचं आहे, त्यामुळं बारकी कढई आण मोठी कढई आण. आम्ही म्हणतोय आपल्या बाजरीच्या भाकरी मकाच्या भाकरी ते म्हणल्यावर तांब्या 2 तांब्या रस्सा करा. करायचाच आहे रस्सा, पण लेकरांना खायचा आहे. आपल्या मनाजोगं चालत नाही हो आजकाल, लेकरांच्या मनाजोगं लागतं. आपण काय खाऊन पिऊन मोठं झालो या, लेकरच निघू दे की खाऊन पिऊन मोठं. कसं आहे दणका. उकड तर मस्त आहे बरं का, एक नंबर आहे. आता ही सुक्याचा बेत चालू आहे करून आणि एकच लाकूड लावलंय चुलीला. जाळ कसं चालू आहे बघा, एकाच लाकडाचा, पण जरा धुरी यायला लागलाय, त्यामुळे जरा आपण मग काय धूर लागायला लागलाय. आता बघा चूल म्हणल्यावर धूर ही लागणारच. पण मी उभा आहे तिकडच यायला लागला ना माझ्याकडेच धूर, त्यामुळं काय कळ ना मला. सुक्क बनवून आधी आमटी घेऊ बनवून. नाही आधी सुक्क बनवू आणि मग आमटा आहे. तर ही फक्त बघा एक पळी तेल ओतलंय बरं का, तुम्हाला दिसतंय. आता यात काय काय टाकते काय काय नाही ते पण बघूया आपण. बघा की बघा, कारण सुक्क कसं होतंय ते कळायला पाहिजे का नको. हे पण बरोबर आहे. तर एक कांदा टमाटोची पेस्ट गेली, तेल गरम व्हायला लागलंय. जरा जाळ कमी पडायला लागला गाई, कमी पडायला लागला. पटापटा करायला घ्यायचंय ना त्यामुळं. आणि धूर झाले की काय तुझा चेहरा पण दिसत नाही. अगं कसं काय दिसतंय हो, जरा थांबा हो, दिसतंय. फुका फुका असं फुकल्यावर कसा जाळ लागतोय बघा.
आपली फुकारी कुठं आहे? फुकारी कुठं टाकली लेकरांनी कुठं ठेवाय एका जागेला काय राहत नाही इथं. तर मित्रांनो चालू आहे असं. आता हे तुम्हाला भाजल्यावर दाखवतो ह्यात काय काय टाकायचं काय काय नाही काय करायचं. कविता ताई तुमच्या गडबडले चालू आहे. परदेशी घ्यायचंय हो मला करून लेकरांना घालायचंय भुक्याचं ती लेकरं. तर यात मोठा मसाला हे सगळं जे बनवलं होतं तेवढं टाकलंय. आता यात फक्त काय मटण थोडं टाकलं ते सुकं होतंय. आणि सुकं झालं ते आपण काय करायचं एक प्लेट आणायची घ्यायचं घरात जाऊन बसून खायचं. तुम्ही तोपर्यंत भाकरी बनवा बाहेर पातळ भाजी बनवा मस्त बाकी. मग व्हिडिओ काढून टाकू आणि दाखवू दे कसा होतोय कसा नाही ते. तर याला तेल सुटलं आता चाललंय ह्यात मटण. खरं ज्याला या भावाची बायको मिळते ना त्या नवऱ्याचं पोट सुटल्याशिवाय राहत नाही बरं का. तू माझ्या पोटाचं सारखं नाव काढू नको बरं का. अगोदर तुझी दुसरी लागली तू काय तर काम लावू नको अजून. खरं बोलते वा खोटं ना मी बोल. बाद झालं आमटीत पण काहीतरी 4 महिने राहत नाही आमटी कशी चव द्यायची. तर आता एवढा सुक्याची कशीच झिलक आहे निसती बघा. नुसती झलक पण नाही हो चव पण तशीच आहे. तर झालं का सगळी एक जीव. आता ह्याच्यावरनं काय टाकायचं आहे कोथिंबीर आणि मीठ थोडं चवीनुसार टाकायचं आणि कोथिंबीर आणि जरासं ते पाणी आटलं का नाही एकदम मस्त बाकी सुकं बनतंय बघा. दाजीच्या तोंडात आताच पाणी सुटले बा. पाणी सुटाय काय हो मी मटनचं पीस खाल्ला होता त्यामुळे माझ्या तोंडाला पहिलेच पाणी सुटलं. पण चुलीवरचं जे मटण शिजलेलं असतं ना ते आटरून येतं आणि घट्ट पीस होतो त्यामुळं रस्त्यात मटणाचा म्हणजे रस पण उतरतो आणि भाजी खाताना पण चवीला लागते. त्यामुळं चुलीवर करायचं उशीर लागेल जरा पण चुलीसारखी सर कशाला येत नाही. तुम्ही घेतलंय पातळ भाजी कराय करता आणि तिची गडबड कशी चालू आहे बघा. तिकडे सुक्यावर झाकू द्या म्हणते कारण इकडे पिल्ली ताप द्यायला लागली ती. आता बनवायची आपल्याला मस्तपैकी भाजी. ती चालली कांदा लसूण कांदा आणि टमाटोची पेस्ट. तर आता हे 2 मिनिटातच भाजणार बघा. खाली जाळ कसं चालू आहे बघा. अहो कारखान्याचा बॉयलर फेका पडले एवढा जाळ लावलाय. असं म्हणता का मग काय अहो मला पण उरकून घ्यायचं आहे व लय उशीर झालाय आता टायमिंग लय होत आलंय काना काना घ्यायचा उरकून शिना. उरकावच लागणार आहे. झालं 1-2-3 मिनिटात आपला कांदा भाजून तयार होतोय. कांद्याचा कलर बदलला की खोबरं ते आहे तेवढं पेस्ट पूर्ण टाकायची. मोठका मसाला टाकायचा ढवळायचं बर वाटायचं मटण आणि ते रसा मस्त बघी आपली भाजी बनवून रेडी. तर हे बघा अहो टाकायचं नसतं मी नाव काढूच तर टाकून रिकामी झाली. मग तिकडं हलवा जरा. आता हे बघा हे हलवायचं काम माझ्याकडे दिलंय. काय माहित आहे का इकडं हाय लागायला लागली मला. जाळच तसा लावलाय काय करायचं. अहो थांबा थांबा फुगुलं तर धरू द्या मला फुगुलं लागलं पळायला. दमाला हलवा म्हणलं म्हणून शिना काय नाही रिटर्न घाईच लावली नुसती त्याच्या माग. जरा भाजू दे की चटका बसू दे की त्याला. बसू दे मग. भाजली शेवट कशी चव लागायची सांगा बरं. तेल सुटलं म्हणजे मग भाजलं म्हणायचं असतं. कलर बदलतोय हो. म्हातारी झाली की करून करून आता लागला काय मला सांगायचं वय. आणि आम्ही काय सांगितलंय तुम्हाला. मला काय म्हणलं मग तुम्ही काय म्हणलं भाजू दे जरा. मग भाजूतीच म्हणलं की त्याला. मग मला कळत त्याला पडले शेवट कसं कळायचं. हा ती खाली करपायला लागले हलवाय काय आहे का त्यात. अहो चटका सगळ्यालाच लागला पाहिजे एकालाच लागून उपयोग आहे का. मग काय धूर लय लागायला लागलाय आता. हो बाई अरे बाप होता तेवढा पाकच संपला का काय. हाय ते भरले ह्या भरणीतला संपला हो. डब्यात हाही मस्त. कुठं लागायला लागलंय मग. आता तुम्ही जाळच लावलाय तसं तर काय करायचं. आता याचा कलर कसा बदलतोय बघा बरं का लगेच. मकाची भाकरी करू का बाजरीच्या करू. माझ्या तर म्हणण्यानं बाजरी केलेली बऱ्या होत्या. एखादी भाकर डगळून खाईन मी. खाणाऱ्यांना विचारलं पाहिजे काय खाताय काय नाही. तर आपलं फक्त यात एवढाच मसाला जातोय बघा बाकी काय नाही. तुमच्यात एकच आहे नाही किंवा काय काय तसलं काय नाही हा ही आपला मसाला आहे. घरकुल नाही सुहाना नाही कुठली आंबारी नाही पिंबारी नाही काय देखील नाही. फक्त ओनली ओन मुटका मसाला. आणि आता हे ह्यात चाललं आपलं सूप आणि जे काय त्यात मटण असेल ते. आवाज झालं बघा गेलं. तर फक्त आता याला तरी येस्तोर म्हणजे वाट ढवळून कट येस्तोर वाट बघायची. कट आला म्हणलं की भाजी आपली तयार झाली रेडी. तर कविता ताईंनी नुसते ढवळून ढवळून त्याचं पाकी एक जीव एक मिश्रण करून ठेवलंय. तसं काय शिल्लक बाकी त्याचं ठेवलं नाही. उकळ आल्यावर बघू. तर लागली बघा उकळी यायला हळूहळू लागलाय मोहर फुटायला. आता तू अजून कशाला ढवळती. का होय?
त्या उकळीने एक जीव होती की तू डवळून होणार आहे का? येणारी उकळी परत अजून गप बसायची. तशी कशी का बसती? मी हलवण्यानं का बसणार आहे का ती? खालना जाळ कसा आहे त्याला? जाळ तर तुम्हाला दिसतोय पातेले वर जातोय हो का, आणि धूर पण तसाच होतोय. आज जाळापेक्षा धूर ज्यादा व्हायला लागलाय बघ. काय भानगड कळना आज काय मग काय. बघा बरं आता. हा, ही जाळ कसा लागला बघ. धूर नाही काय नाही. आली का मित्रांनो आपली खारकुटी. तुमच्या कवितेत आहे शब्द आहे बघा खारकुटीचा. कसं आहे बघा. अजून तसं एक जीव व्हायचा आहे. उकळी अशी एकदम खळखळून यायची आहे. तर मित्रांनो आपली भाजी झाली रेडी. आता भाकरी व्हायला वेळ लागणार आहे आणि आम्हाला जेवायला वेळ लागणार आहे. या तोपर्यंत सगळेजण जेवाय. हा